काही नाटकं मराठी रंगभूमीवर पुन्हा पुन्हा केली जातात, कारण कितीही काळ लोटला तरी ती ताजी तवानीच वाटतात. सुधीर कवडींच्या श्री तशी सौ या नाटकाला तेच भाग्य पुन्हा पुन्हा लाभलं. आज बघूया त्याच नाटकातला एक प्रसंग. सादर करतायत प्रशांत दामले आणि वंदना गुप्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही सारे खळच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. माफ करा, ते काय सारखं ते खाणं खाऊन खाऊन काय झालंय बघा. श्री तशी सौच्या या छोट्याशा भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. कसं आहे मंडळी की नवरा बायको जगाच्या पाठीवर कुठेही असो, मुंबई, ठाणा, डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, दुबई, लंडन, संशय कल्लोळ हा चालूच असतो, हो की नाही? काय लगेच असं केलं? तर हा जो संशय कल्लोळ आहे ना, हा संशय कल्लोळ आज तुम्हाला इथे दाखवणार आहे रंगीत संगीत करून एका छोट्याशा तुकड्यात. कसं आहे, या संशय नाट्याचा सूत्रधार मी आहे. आणि सूत्रधाराचं काम काय असतं? नाटक पुढे नेण्याचं असतं. तर मी खूप बोलतोय असं मला वाटतं. आपण नाटकाकडे म्हणजे नाटकाच्या तुकड्याकडे वळूया. तर मंडळी, हा जो म्हणजे हे जे पॉश घर तुम्हाला दिसतंय, आता तुम्ही म्हणाल पॉश घर आहे कुठे? काय आणलेलं नाहीये, पण हे पॉश घर आहे. आणि मराठी माणसाचं असलं तरी पॉश घर आहे. तर हे जे पॉश घर आहे, या घराचे मालक आहेत प्राध्यापक देखणे. काय ते एकच विषय शिकवतात, त्यांच्याकडे खूप वेळ आहे. त्यामुळे ते नुसते प्राध्यापक नाहीत, ते लेखक आहेत, ते कवी आहेत, ते दिग्दर्शक आहेत. आणि इथे अतिशय विमनस्क आणि चिंताग्रस्त अवस्थेत बसलेले आहेत त्या त्यांच्या मिसेस देखणे. कुठे गेल्या? आता वंदना गुप्तेने बोलवा, आता बा झाला मेकअप. काय नाही, किचन मधून एंट्री होती ना, बेडरूम मधून कशी काय आलीस तू? तिथे किचनचा दरवाजा आहे? नाही ना. आणि काय रे, मराठी नाटकात हिरोईन काय किचन मधून एंट्री घ्यायची असं काही शेक्सपियरनं लिहून ठेवलंय? इथे बेडरूमचा दरवाजा तयार होता म्हणून बेडरूम मधून आले. कुठं नाही आले ना स्टेजवर. अगं तसं रे, उद्या हे दिग्दर्शकाला कळलं तर? आता इतकी वर्ष मी नाटकात काम करते, दिग्दर्शकांनी सांगितलेलं कधी आपण स्टेजवर करतो का? घराला भिंती नाही, काय नाही, फर्निचर नाही, काय नाही. कुठून मुंबईहून आले लंडनला. हॅलो हॅलो, काय 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 तू माझ्यावर कशाला रागवते का? मुला बाळाला सोडून आले मी, तुझ्यावर कशाला रागवतो? काय माझा नवरा लागतोस? बरं असो. तर इथे ज्या अतिशय विमनस्क आणि चिंताग्रस्त अवस्थेत बसलेल्या आहेत त्या आहेत मिसेस देखणे. अगं बाई गौरी, अगं तू येणार, तू लंडनला आली? हुजूर पागितली माझी मैत्रीण गौरी पुण्याची, लंडनला आली. थांब, पण आहे कुठे? तिकीट कशाला काढलं? मांजरेकरांचा शो फुकट पास दिला असता. वेळी महेश जाऊ दे, मला सांगते बसले कुठे गौरी? बसले ते दाखवत नाही, पण तिचा नवरा पण आलाय. बरोबर, चिकणी आहे आमची. नवरा पण आलाय? ये नंतर चहा प्यायला ये. अरे नवरा आलाय तिचा, बरोबर. म्हणूनच सांगते, चहा प्यायलाच बोलवलं ना. मला बसा. तर इथे अतिशय चिंताग्रस्त आणि विमनस्क अवस्थेत बसलेल्या आहेत त्या आहेत मिसेस देखणे. काय प्रॉब्लेम आहे का काही? अगे विमनस्क अवस्था आहे तुझी, विमनस्क. कसं व्हायचं विमनस्क? तुला विमनस्क होता येत नाही? अरे मुंबईत इतकी वर्ष राहते, तुला विमनस्क होता येत नाही? अगं साधं विमनस्क. अरे अगं साधं विमनस्क ग. पॉज. तर मंडळी, आमच्याकडे एक अदृश्य असं हे आहे, मीटर आहे. ते मीटर वापरून काय करतो आमचा दिग्दर्शक आहे ना, आमच्या कलाकारांकडून जे एक्सप्रेशन्स हवे असतात ते काढून घेतात. म्हणजे कलाकारांचा मीटर माझ्याकडे आणि माझा मीटर आमच्या दिग्दर्शकाकडे. पुढचं बोल, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. पुढचं बरं प्ले. हा, तर रात्रीचे 11 वाजलेले आहेत, घरात 11चे टोले पडतायत.
टन 11चे टोले पडतायत आणि आमची नायिका अस्वस्थपणे फेऱ्या घालतीये. टन फेऱ्या घाला चला. कशा अस्वस्थपणे. अस्वस्थ हे अत्यवस्थ झालं ग. छे 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 काय आहे आत्याबाई, 11 वाजून गेले अजून याचा पत्ता नाही. कॉलेज संपल्यानंतर नाटकाची तालीम संपवून घरी यायचं झालं. अगं पण इतका वेळ लागतो काय मेलेला घरी यायला? बघा ना, तरी मी यांना सांगत होते स्कूटर नेऊ नका, आधी पावसाचे दिवस, त्यातून मुंबईचे रस्ते. पण बायकोच ऐकलं तर नवरा कसला. अगं हे नवरे मंडळी बाईक. अगं स्कूटर आली, आवाज ऐकला. स्कूटर आली. हा, बघ 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 बघ. अगं बाई कोणतरी बोलतच आहे. मग आता मला बघून चिठ्ठी मारतोय. मग आता माझ्या नवऱ्याने मला बघून कधी चिठ्ठी नाही मारली. सुनबाई बघते काय चाललं बघते मी तुझा. ए जाओ जाओ, मेरे आते सासूबाई घर में है, जाओ. मेरी शादी हुई 17 साल हुए, जाओ. नाही हे सुनबाई तुझं कसं चाललंय? म्हणजे माझ्या तरुणपणी व्हायचं नाही तसं चाललेलं आहे. म्हणजे माझ्या तरुणपणी संध्याकाळी नंतर कोणीही घरात आलं तरी यजमान आल्यासारखंच वाटायचं. पण आता बाई काळजी वाटते हो. परवाच मी पेपर मध्ये वाचलं, हायवेवर एका स्कूटर वाल्या. अगं नको ग असं बोलू. अगं मुंबईतल्या माणूस घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी परत आला की मग आपला म्हणायचा हा. कॉलेज संपल्यानंतर नाटकाची तालीम संपवून हिरोईनला घरी सोडून तिच्या आग्र्यासाठी कॉफी पिऊन यायचं झालं तर काही एवढा उशीर. अगं पण तो फक्त हिरोईनच्याच घर गेला असेल कशावरून? अगं त्याच्या 2-4 मैत्रिणींची नावं माझ्या जिभेवर फुगड्या घालतात. फुगड्या. कोण? आशा, उषा, निशा. आशाचा नवरा अमेरिकेला गेलेला आहे, त्यामुळे तिच्या आयुष्यात तात्पुरती पोकळी निर्माण झालेली आहे. उषाचा नवरा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यामुळे तिच्या आयुष्यात अधूनमधून पोकळी निर्माण होते. आणि निशाचा नवरा वरच गेलाय, त्यामुळे तिच्या आयुष्यात कायमची पोकळी निर्माण झालेली आहे. अरे वा, माझा नवरा काय पोकळ्या भरून काढायचं कॉन्ट्रॅक्ट घेतो का काय? अगं तसं नाही, मला संशय काय येतो, तू त्याला आवडेनाशी झालीस की काय? नाही आत्याबाई, मी यांना आवडतच असणार. वर्षानुवर्ष वापरत असलेल्या वस्तू बदलायला आवडत नाही त्यांना. नवरे मंडळींचं मला काही सांगू नकोस. अगं घरचा वरण भात खाऊन कंटाळाला की मग बाहेर पडलात, आणि बाहेर पडल्यानंतर गुजराती थाळी म्हणू नकोस, पंजाबी थाळी म्हणू नकोस. पंजाबी थाळी कसला, थाळ्याचाच तो मिळाल्यांचा. अगं हल्ली तर रशियन थाळ्या सुद्धा मिळायला लागलेल्या आहेत. अगं घरचे पावभाजी आणि घरची भोपळी मिरची खाऊन कंटाळाला की मग बाहेर जाऊन पिझ्झा मधली भोपळी मिरची खातात. मेले. आत्याबाई कोण असेल यावेळची पोकळी मिरची? पोकळी कुठली काढली? ती भोपळी मिरची. भोपळी. तू एक काम कर, मला एक सांग, असं एखादं पुस्तक आहे का की तू ते वाचत नाहीस? सगळीच पुस्तकं अशी असतात. मग असं एखादं पुस्तक आहे का की तो रोज आवडीने वाचतो? भगवद्गीता बघतात, वाचतात की भगवद्गीतेत बघ, तुला काहीतरी सापडेल. माझ्या तरुणपणी हीच आयडिया मारायची. काय सांगताय? अगो बाई, मुलीचा फोटो. मंडळी, मुलीचा फोटो सापडलेला बरं का नाही केला. मेली विश्ववृत्तावर राहते का काय? एवढे कमी कपडे घालते ती, लाजही नाही वाटत मेलीला. मंडळी, आमच्या नायिकेला एका मुलीचा फोटो सापडलेला आहे, त्यामुळे आमच्या नायिकेच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य, त्यानंतर भीती, संताप, विमनस्का, भयानकता सगळे भाव दिसायला लागलेले. एका वेळी एक सांग ना. एवढे सगळे एवढ्याच्या चेहऱ्यावर एकदम कशी दाखव? एक सांग. आश्चर्य, दाखवलं. हतबलता, विमनस्कपणा, त्यानंतर संताप. आला संताप आलेला आहे. आणि इतक्या वेळ अतिशय आतुरतेने वाट बघणारी आमची नायिका एका चवताळलेल्या वाघिणीसारखी बघा बाई, फोटो तुझं बघते बघा कशी माझ्याकडे मेली भोकर डोळी. येऊ देते समोर, नाईच्या झिंज्या उपटून तिचे कान कापून तिला नक्की कर. अगं सुनबाई, एवढ्या कॉस्मेटिक सर्जऱ्या करून काय होणार आहे का? आपल्या नवऱ्यात काही सुधारणा होणार आहे का? अगं आपल्याच नशीब फुटका ग बाई. नाही ना फरक पडणार. ठीक आहे, मीच जाते घर सोडून. अगं वेडी का खोली? अगं तू घर सोडलं तर अख्खं घर तो खाऊन टाकेल. माझ्यावर केवढी काळजी, मग जबाबदारी. हे काय? अरे मामनजींचा फोटो कुठे आहे?
अरे काय रे बाबा, काही नाही तुमच्याकडे वस्तू मी कसं रे चाललोय. महेश असं करतोय? हा आला असं समज, हे बघ. आला 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 हा घे. बाय. मामनजी ऐश कर. मामनजी 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 त्यांना जन्माला घातलं आणि तुम्ही सुटलं आणि मी मात्र कायमचा धोंडा पायावर पाडून घेतला. तुम्ही सांगा मामनजी, या अशा परिस्थितीत मी काय करू? सांगा मला मामनजी, मी काय करू? सांगा मला. काय जमली का आशा काळे? आता बाई आता आशा काळेचं नाव घेतलं मामनजी मलाच खाली घातली. अगं या नवरे म्हणजे काही सांगू नको, लहान मुलासारखे असतात, जरा कौतुक केलं की लगेच शेप फाडतात. नाही सुत्तासारखे नाही, पण तुला सांगते आपल्या बाईचं नशीब खोट ग. आपल्याला काय वाटेल ते करायला लागतं, पडतं घ्यावं लागतं ग. घेईन आता बाई, मी पडतं हो घेईन. ना. माझ्या संसारासाठी मी काय वाटेल ते घेईन. अगदी एकच मधली सिंधू सुद्धा होऊन दाखवी नाही ना. सिंधू हा. दाखव. दू नाही सिंधू. दू नाही. अगं ते हो. सिंधू. हा, म्हण म्हणू म्हण. हा, वाजव. वाजव. अरे कुठे हो आपण गा- मीच वाजवतो. हा बरं वाजव. येला आहे समज, तबला आहे असं समज. ओके वाजव. कशी याद झुपताना, कशी याद झुपताना, वा वा कशी याद झुपताना, मामा शुभ ग शुभ पदाना, शुभ ग शुभ पदाना, शुभ ग शुभ पदाना, शुभ ग शुभ पदाना. शुभ ग शुभ पदाना, वा वा कशी याद कशी याद कशी याद पदाना.